बरेच लोक चिकन पेठा आवडत असूनही खात नाही, कारण त्यांना परफेक्ट चिकन पेठा कसा बनवायचा ही प्रोसेसच माहीत नाही. तर आज मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चिकन पेठा कसा बनवायची ती प्रोसेस. तर बघा, स्वच्छपणे चिकन पेठा अगोदर व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, कारण याला थोडा वास असतो. तो वास प्रत्येकाला सहनच होईल याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे एकदम स्वच्छ धुवून घ्या. शक्य झाल्यास त्याला कांदा कापून घ्या आणि त्या कापलेल्या कांद्यामध्ये त्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्या. बघा, एकदम स्वच्छ प्रकारे असा धुवून घेतला आहे. 2-3 वेळेस धुवून घ्या. त्यानंतरची जी पुढची स्टेप आहे, थोडं पाणी कोमट करायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं, त्यामध्ये आपला तेजपत्ता, थोडा खडा मसाला, हळद आणि अशाच प्रकारे कोथिंबीरसुद्धा टाकायची. आणि त्यामध्ये आता आपला चिकन पेठा यामध्ये आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्या अंगी असलेला वास, कलेजी आणि चिकन पेठाच्या अंगी असलेला वास आपल्याला अजिबात येणार नाही. थोडं एक 5-10 मिनटंच बॉईल करायचा, जास्त बॉईल नाही करायचा. बघा, एकदम व्यवस्थित बॉईल झालेला आहे. आता अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा बॉईल करायचा आहे, एकदम कमी जाळावरती बॉईल करायचा आहे. बघा, व्यवस्थितरित्या बॉईल झाला. आता याचे आपण करून घेणार आहोत छोटे छोटे पीस. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा असे छोटे छोटे पीस तयार करून घ्या. एकदम भारी अशी रेसिपी आहे मित्रांनो ही. कापताना थोडं व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण बोट कापल्या जाणार नाही याकडे लक्ष द्या. बघा, आता व्यवस्थित कलेजी आणि पेठा आपला कापून झालेला आहे. एकदम मस्त छान आपण स्लाइस केलेले आहेत. त्यानंतर आहे आपला थोडा मसाला जो आहे आपल्याला घरगुती मसाला, तोच मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. लसूण, अद्रक, त्यामध्ये थोडं टमाटर टाकलं आहे आणि आपलं कोथिंबीर. बघा, आता कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा कच्चा बिलकुल ठेवायचा नाही, ब्राऊन होईपर्यंत तळायचा आणि त्यामध्ये आपला मिक्सरमधून काढलेला मसाला टाकायचा आणि छान हे सुद्धा ब्राऊन होईपर्यंत भाजायचे. सगळी टेस्ट यामध्येच आहे मित्रांनो. मसाला एकदम व्यवस्थित भाजला तरच कोणतीही रेसिपी एकदम भारी बनते. आणि त्यामध्ये आपले हेच रेग्युलर मसाले टाकायचे, मिरची पावडर आणि त्यात 1-2 मसाला ॲड करायचा. मसालासुद्धा आता आपला व्यवस्थितरित्या भाजून झाला आहे. अजून त्याला आपण भाजून घेऊ, जेणेकरून कसल्याही प्रकारचा कच्चा राहणार नाही. बघा, एकदम आता त्याला तेल सुटायला लागलं आहे, म्हणजे आता आपला मसाला जेमतेम भाजून आता रेडी आहे. आता आपण टाकू यामध्ये पेठ्याचे स्लाइस केलेले तुकडे. बघा, आता हे अगोदर पेठा टाकून घ्यायचा आहे. फक्त कलेजी आपण थोड्या वेळाने टाकणार आहे, कारण कलेजी शिजायला जास्त वेळ नाही लागत. बघा मित्रांनो, किती एकदम भारी आपली अशी रेसिपी दिसते. तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी तयार होत आहे आपली. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा मित्रांनो, एकदम टेस्टी अशी रेसिपी लागते. बरेच जण खात नाही, कारण त्यांना बनवण्याची योग्य प्रोसेस पद्धतच माहीत नाही आहे. आता टाकून घेऊ आपण कलेजी, कारण ती लवकर शिजणार आहे, त्यामुळे आपण थोडी उशिरा टाकली. बघा मित्रांनो, जर तुम्हाला छान पद्धतीने घरी जमलं, तर तुम्ही आठवड्याला दर 15 दिवसाला पेठा कलेजी खाल्ले तरी काहीच हरकत नाही. खूप अशी टेस्टी रेसिपी बनते ही. एकदा नक्की खा मित्रांनो, आणि नेहमी खात राहाल तुम्ही, माझी ही गॅरंटी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा, एकदम छान अशी रेसिपी आता आपली जवळपास तयार करून झालेली आहे. छानपैकी सेंटेड, आणि त्याच्यासोबतच आपण चिकनसुद्धा तयार केलं होतं. बघा, एकदम अशी भारी अशी रेसिपी बनली आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्ही ट्राय करा. चिकनच्या भाजीसोबतच आपण ही पेठा आणि कलेजीची सुद्धा फ्राईड अशी रेसिपी तयार केली आहे. खूप अशी टेस्टी झालेली आहे मित्रांनो. एकदा नक्की ट्राय करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा.